नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे उठले 8 आणि मी आता गाई लावायला होता सकाळ। परत 8 दिवसांनी धोका खूप आलाय, खार सकाळ सकाळ भरपूर आले। पूर्ण गवत वगैरे भिजलंय पूर्ण आणि जवळ आसपास लांबचं काही दिसत नाही, म्हणजे जवळ भरपूर 8 दिवस थंडी पण नव्हती एवढी आणि खार वगैरे दव पण नव्हता। तर आज पुन्हा आले। चल 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 पुढे चल। इथून पूर्वी चांगली वाट होती, आता कशी माणसांची रहदारी, गुरं वगैरे कमी आहेत ना, त्याला वाट पण बंद होत चालली। माणसांची रहदारी होती तेव्हा वाटेवरती शेवा वगैरे आल्या तर लोक मारायची। आता माणसं रहदारी नाही त्यामुळं शेवा वगैरे पूर्ण येतो, वाट बंद होऊन जातात। मित्रांनो, आता वाजले 10 आणि मी आता आलोय मालावरती। आपण लास्ट टाइम म्हणजे 8 दिवसापूर्वी गवत काढून ठेवला होता इकडे, तर 300 कोरडी बांधून ठेवलेत मी। तर त्याच्या साईडतून आहे ना कंपाऊंड शेवे वगैरे लावायचे, जेणेकरून वनवा वगैरे गेला ना तर दुसरी गुरं तो गवत खाणार नाही, तो त्यासाठी आलोय मी। आणि अजून आपण गवत काढलेला आहे, तो थोडा बांधायचा आहे, पण आज मी त्याला थोडा शेव वगैरे खैराच्या शिऱ्या वगैरे लावून घेतो आणि नंतर तो गवत काढलाय तो पण मग बांधून घेऊन त्या वरडींवरती टाकीन किंवा साईडला जागा ठेवेन त्याला। आहेत बघा कसले बैल, एक नंबर। आमच्या वाडीतले नाहीत, बाहेरचे आहेत। मी आता काम करतो तिथे आलेत, बघा दर्शी बैल, एक नंबर दिसतो, भारी। आणि हा एक पाला बैल आहे इथे। सकाळचा मालावरचा वातावरण बघा, आज थंडी आणि दव पण होता, खार आली होती खूप सकाळ सकाळ। आता सर्व क्लिअर झालंय आणि आता ऊन पडायला लागले। आणि हे बघा, थंडीचा सीझन आला ना, नोव्हेंबर डिसेंबर, ही कनेराची झाडं, कनेराचं फळ होत, कनेरा होतात, काटेरा झाड असतं बघा, अशी कनेरे असतात, आंबट गोड अशी लागतात। तर आता यांचा भर कमी होत चाललाय, मस्त होता। झाडावर आता म्हणजे लागली होती भरपूर, पण आता पडून गेलेत पिकून।
कनिरा बोलतात आमच्या इकडे ह्या फळाला. काटेला झाड असतो हा. हिरवा खाल्ला तर आंबट लागतो. पिक्का आता दाखवण्यावर का नाही तुम्हाला, लाल पडून गेल पिक्का. हा आहे लालसर आहे, पुरा पिकलेला नाही, पडून घ्यायचं फल. हा बघा असा काला होतो. हा गवत आहे ह्या साईडला. ही गुरं आहेत. आपली गुरं सध्या ह्या साईडला येत नाही, पण त्या साईडला ना जेव्हा मी इथं गवत कापत होतो तर त्या साईडला वाघाने लहान पाडीला धरला नव्हती. त्या दिवसापासून गुरं आमची गाई ह्या साईडला येत नाहीत आम्हाला वरती. या दुसऱ्या वाडीतल्या ते येतात ह्या साईडची गाई. बिबट्याचा वावर खूप वाढलाय आता आमच्या तिकडे. म्हणजे आमची गुरं आहेत ना आमच्या वाडीतली, ते आता मालाला त्या रानाला येतच नाही. ही गुरं आता ह्या साईडून दुसऱ्या साईडून आलीत म्हणून ह्या साईडला, पण आमची गुरं त्या रानाच्या साईडून येतात, त्यामुळे ह्या साईडला येत नाही आता गुरं आमची. वनवा वगैरे गेला नाही ना तर आम्हाला गवत वगैरे पण काटायची गरज नाही. गवत वगैरे खूप असतो, पण एड्या दिमागाचे लोक असतात ती वनवा लावून देतात विनाकारण. पूर्ण रोज गवत वगैरे जळून जातो. काजूवाल्यांचं काजू झाडं, कलमांची झाडं, त्यांचं पण नुकसान होते. आपण हा झाड तोडतोय पण काटेर आहे. बोरीसारखा झाड असतो पण तो काटेर आहे. मोठी पूर्ण होईल.